असं आहे की आता राजकारणाची सध्या स्थिती कशी आहे, हे नितेश राणेंच्या आपल्याला एका वाक्यातनंच त्याचा प्रत्यय आला, की आपला बॉस सागर बंगल्यावर बसला आहे आणि आपल्याला काही होणार नाही. या एका वाक्यातच ती मग्रुरी जी आहे ना राजकारणातली, जी गुंडगिरी आहे ना राजकारणातली, ती सगळ्यांना दिसून आली. आता आपण परत-परत बघतोय. आधी सदा सरवणकरांनी ते गोळीबार करणं, नंतर मग गणेश गायकवाडांचा हे झाला आत्ताच जो इश्यू झाला आणि त्यानंतर लगेच हा जो इश्यू झालाय, आपल्यासारख्या लोकांना आता काळजी वाटायला लागली, की आपण आहोत तरी कुठे? कारण अ, आज माझं मत असं आहे, की गृहमंत्री म्हणजे गृहमंत्री ती एक फुल टाईम जॉब आहे. त्याच्यात आपण 4-4 मिनिस्ट्री सांभाळल्या, तर तो व्यक्ती त्याच्याबरोबर काय म्हणजे जस्टिस करू शकत नाही. एक फुल टाईम गृहमंत्री असायला हवा. जर आपल्या एवढ्या मोठ्या राज्याचं जर सुव्यवस्था आणि कायदा जर आपल्याला मेंटेन करायची असेल, तर एक फुल टाईम गृहमंत्र्याची गरज आहे. कारण आपण बघतोय आता एकानंतर एक हे जे वाढतंय, आता त्याच्यात काय झालंय, निवडणुका जवळ आल्यात. निवडणुकांमध्ये प्रत्येक एका पक्षाचे 2 पक्ष झालेत. उबाटा गट आणि शिंदे गट, शरद पवार गट आणि अजित पवार गट. आता ह्याच्यात प्रत्येकाच्या मारामाऱ्या होणार. म्हणजे त्यांच्या MVAमध्ये पण होणार आणि महायुतीत पण होणार. जागेंवरनं भांडणं होणार. त्याच्यात आणि असे किती प्रकार घडतील मला माहीत नाही. पण कुठेतरी मला असं वाटतं, की फडणवीसांनी आता तरी जागं व्हावं. एवढे जी गन्स निघतायत ते कुठले आहेत गन्स? लीगल आहेत का इल्लीगल आहेत? आणि याच्यावर खरंच तर पिंजून काढायला पाहिजे. प्रत्येक नेत्याकडनं आता एक डिक्लेरेशन घ्यायला पाहिजे. मला तर वाटतं ती जी शपथ घेतात ना आमदार पदाची, त्याच्यातच असं आता कुठेतरी घालायला हवं, की मी शिवीगाळ करणार नाही, मी गन बाळगणार नाही, मी गुंडांना संरक्षण देणार नाही. अशा सगळ्या गोष्टीसुद्धा आता घालायला हव्यात असंच मला वाटतं. आणि आता हे अतिशय गंभीर होत चाललंय. खूप जणं म्हणतायत बिहार होतंय, बिहार होतंय. आता बिहारला पण लाज वाटेल, एवढं महाराष्ट्र वाईट होत चाललंय. कुठेतरी हे थांबायला हवं. तेच कुठेतरी असं वाटतंय, की आता रामराज्य तर दूर, हे गणराज्य कडे आपण वाटचाल करतोय असंच दिसतंय. तर तेच वाटतंय, की हे जेवढे गट आहेत, आज एकमेकांवर ते कुरघोड्या करतात ते ठीक आहे. पण ही जी घटना आता कालची जी घडली, त्याच्यात त्यांचं आपसातलं वैमनस्य असेल, पण त्या व्यक्तीचे, त्या मॉरिसचे जे फोटो निघालेत, ते प्रत्येकाबरोबर आहेत. मग ते शिंदेबरोबर आहेत, अमृता फडणवीस बरोबर आहेत, आणि त्यांनी शरद पवारांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याच्या आहेत. तर हे कुठेतरी मला असं वाटतंय, की हे जी राजकीय मंडळी आहे ना, ही ज्या गुंडांना अशी जी पाळते, त्याच्याचमुळे हे सगळं वाढत चाललंय. आणि जोपर्यंत पूर्ण बदल घडत नाही, तोपर्यंत हे अतिशय विचित्र चाललंय आणि अतिशय गंभीर चाललंय प्रकरण. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.